यंदाची वटसावित्री पौर्णिमा कधी आहे जाणून घ्या. पूजा, मुहूर्त व विधी. मी सौ अर्चनाताई सोनार, योग गुरु, वृत्त संपादिका, ऋग्वेद सुवर्ण वार्तावर आपले स्वागत करीत आहे. वटसावित्री व्रत 2025. वटसावित्री व्रत हा विवाहित महिलांसाठी एक पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिला उपवास करतात आणि त्यांच्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. असे मानले जाते की सावित्रीने हे व्रत करून यमराजाकडून तिचा पती सत्यवान यांचे जीवन परत मिळविले होते. 2025 मध्ये हा व्रत एक विशेष योगायोगाने साजरा केला जाईल. वटसावित्री व्रत 2025 मध्ये उत्तर भारतात सोमवारी 26 मे रोजी अमावास्येला साजरा केला जाईल, तर पश्चिम भारतात 10 जून या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाईल. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला हे व्रत पाळले जाते. मात्र उत्तर भारतात ज्येष्ठ कृष्ण अमावस्या तिथी 26 मे रोजी दुपारी 12:11 व्रत पाळण्यात येईल आणि 27 मे रोजी सकाळी 8:31 संपेल. महाराष्ट्रात आणि इतर ठिकाणी वटपौर्णिमा 10 जून रोजी असून सकाळी 11:35 पौर्णिमा प्रारंभ होत आहे, तर पौर्णिमा समाप्ती 11 मे रोजी दुपारी 1:13 होत आहे. वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त 10 जून 2025 रोजी सकाळी 11:55 ते दुपारी 12:51 वटपौर्णिमेच्या या महिला व्रत करतात आणि एकमेकांना वाण देतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वटसावित्री व्रत हे विवाहित महिलांसाठी अखंड सौभाग्याचे प्रतीक आहे. असे मानले जाते की ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे वटवृक्षात राहतात आणि त्यांची पूजा केल्याने त्रिदेवांचे आशीर्वाद मिळतात. हा सण पती पत्नीच्या अतूट प्रेमाचे, विश्वाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्याशी संबंधित पौराणिक कथेनुसार मद्र देशाचा राजा अश्वपती याची कन्या सावित्री हिने धुमत्सेनाचा मुलगा सत्यवान याला आपला पती म्हणून निवडले. नारद ऋषींनी सावित्रीला सांगितले होते की सत्यवानाचे आयुष्य फक्त 1 वर्ष उरले आहे. तरीही सावित्रीने त्याच्याशी लग्न केले. ठरलेल्या वेळी जेव्हा यमराज सत्यवानाचा जीव घेण्यासाठी आला तेव्हा सावित्रीने वडाच्या झाडाखाली आपल्या भक्तीने आणि युक्तिवादाने यमराजांना प्रसन्न केले. सावित्रीने यमराजाकडे 100 पुत्रांचे वरदान मागितले, ज्यासाठी सत्यवानाचे अस्तित्व आवश्यक होते. शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. या कथेतून वटसावित्री व्रताची परंपरा जन्माला आली. वटसावित्री व्रताची पूजा करण्याची पद्धत. वटसावित्री व्रताची पूजा पद्धत सोपी आणि पवित्र आहे. विवाहित महिला ब्रह्ममुहूर्तावर स्नान करतात, लाल किंवा पिवळे कपडे घालतात आणि 16 शृंगार करतात, जे शुभ मानले जाते. काही लोक वडाच्या झाडाखाली सावित्री, सत्यवान आणि यमराज यांच्या मूर्ती किंवा चित्रे स्थापित करतात. वडाच्या झाडाच्या मुळाशी पाणी, कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण केले जाते. पूजामध्ये झाडाला रोळी, तांदूळ किंवा फुले, धूप, दिवे, भिजवलेले हरभरा, गूळ, मिठाई आणि फळे अर्पण केली जातात. महिला कच्च्या दोऱ्याने झाडाला 7 किंवा 108 वेळा प्रदक्षिणा घालतात आणि तो दोरा झाडाभोवती गुंडाळतात. या काळात वटसावित्री व्रताची कथा वाचली किंवा ऐकली जाते. पूजेनंतर ब्राह्मणाला कपडे, फळे आणि दक्षिणा दान केली जाते. दुसऱ्या दिवशी वडाच्या झाडाच्या कळ्या खाऊन उपवास सोडला जातो. हा विधी श्रद्धेने आणि भक्तीने केला जातो. आजची माहिती आपणास कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व प्रत्येक हिंदू सणांची माहिती जाणून घेण्यासाठी आजच ऋग्वेद सुवर्ण वार्ता चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून घ्या. जय श्री गजानन.